Hello everyone. In the last video, we complete the exercise 1.1 discussion. Now, today we discuss the next topic, which is algebraic complex, which is complex plane or Argand plane. एखादा कॉम्प्लेक्स नंबर जर तुम्हाला प्लेन मध्ये दाखवायचा असेल तर तुम्ही तो कशा प्रकारे दाखवणार हे आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस म्हणजे काय आणि आर्ग्युमेंट म्हणजे काय हे पण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. मग पहा, आपला आजचा टॉपिक आर्गन डायग्राम और कॉम्प्लेक्स प्लेन. ठीक आहे. आर्गन डायग्राम कशाला म्हणायचं किंवा कॉम्प्लेक्स प्लेन कशाला म्हणायचं हे आज आपण डिस्कशन करणार आहे. तर कॉम्प्लेक्स नंबर झेड एक्स प्लस आय वाय म्हणजे काय, एक तुमच्याजवळ कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड, त्याची व्हॅल्यू काय आहे एक्स प्लस आय वाय. एक्स वाय बिलॉंगिंग टू आर म्हणजे एक्स आणि वाय हे रियल पार्ट आहे आणि आय इक्वल टू अंडर रूट -1. आय इक्वल टू अंडर रूट -1 इज एक्सप्रेस्ड ॲज अ पॉइंट in the plane whose coordinate are order pair x, y. ठीक आहे. म्हणजे काय, एक कॉम्प्लेक्स नंबरला जर तुम्हाला प्लेन मध्ये डिनोट करायचं असेल किंवा प्लेन मध्ये एक्सप्रेस करायचं असेल एका पॉइंट मध्ये, कशामध्ये एका पॉइंट मध्ये, तर तुम्ही कशाचा यूज करणार, ऑर्डर पेअर एक्स, वाय. आता ऑर्डर पेअर म्हणजे काय, तर ऑर्डर पेअर म्हणजे काय की काही एलिमेंटची अरेंजमेंट इन सिक्वेन्स वाईज. म्हणजे काय, इथे तुमच्या जवळ दोन कोऑर्डिनेट आहेत, एक एक्स कोऑर्डिनेट आहे, एक वाय कोऑर्डिनेट आहे. हे दोन्ही काय केले, एका पेअर मध्ये जॉईन केली. म्हणजे एक्स हा एक नंबरला, वाय हा 2 नंबरला. म्हणजे काय, एक्स रिप्रेझेंट एक्स ऍक्सिस आणि वाय रिप्रेझेंट वाय ऍक्सिस. ठीक आहे. एक्स रिप्रेझेंट एक्स ऍक्सिस, वाय रिप्रेझेंट वाय ऍक्सिस. देन जेन रोबोट Argand use the one-to-one correspondence between a complex number and a point in the plane. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबरचा आणि त्या प्लेनचा प्रत्येक पॉइंट कॉम्प्लेक्स काय केला, करस्पॉन्ड केला. कोणा, जेन रोबोटनं. कोणा, जेन रोबोटनं. त्यानंतर पहा, लेट झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय बी अ कॉम्प्लेक्स नंबर. मग काय केला तुम्ही, एक कॉम्प्लेक्स नंबर घेतला झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय. देन द पॉइंट पी ऑफ एक्स वाय. मग काय की एक तो पॉइंट त्या झेड नंबरला, त्या कॉम्प्लेक्स नंबरला जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल तर मग तुम्ही काय घेतला, एक पॉइंट पी ऑफ एक्स वाय रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर झेड एक्स प्लस आय वाय, दॅट इज एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू ऑर्डर पेअर एक्स, वाय. जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर हा प्लेन मध्ये दाखवायचा असेल, जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर हा प्लेन मध्ये दाखवायचा असेल तर अशा ऑर्डर पेअरची काय करायची, तुम्ही अरेंजमेंट करायची. ऑर्डर पेअर एक्स, वाय. तर एक्स म्हणजे काय त्यामधला आणि वाय म्हणजे काय ते बघून घ्या. ठीक आहे. एक्स इक्वल टू रियल ऑफ झेड म्हणजे काय, रियल पार्ट कोणाचा, कॉम्प्लेक्स नंबरचा. एक्स काय तुमचा रियल पार्ट कॉम्प्लेक्स नंबर झेडचा इज रिप्रेझेंट ऑन द एक्स ऍक्सिस. ठीक आहे. तुमचा रियल पार्ट जो असतो तो कोणत्या ऍक्सिस वर दाखवायचा, एक्स ऍक्सिस वर. सो एक्स ऍक्सिस इज कॉल्ड रियल ऍक्सिस. म्हणून एक्स ऍक्सिस ला काय म्हणतात, रियल ऍक्सिस. ठीक आहे. नंतर वाय इक्वल टू इमॅजिनरी ऑफ झेड म्हणजे वाय काय तुमचा इमॅजिनरी पार्ट कोणाचा, कॉम्प्लेक्स नंबरचा. इमॅजिनरी पार्ट कॉम्प्लेक्स नंबरचा कशानं दाखवतात, वाय ऍक्सिस. y is represented on the y axis. कोणत्या ऍक्सिस वर दाखवायचा तो, y ऍक्सिस वर. म्हणजे तुमची y ऍक्सिस कोणती झाली, इमॅजिनरी ऍक्सिस. तुमची y ऍक्सिस काय झाली, इमॅजिनरी ऍक्सिस. म्हणजे जर तुम्हाला प्लेन मध्ये दाखवायचं झालं तर तुमच्याजवळ एक एक्स ऍक्सिस लागल आणि एक y ऍक्सिस लागल. मग एक्स ऍक्सिस वर तुम्ही नेहमीसाठी रियल पार्ट दाखवणार आणि y ऍक्सिस वर नेहमीसाठी तुम्ही इमॅजिनरी पार्ट दाखवणार. ठीक आहे. या दोघांमुळे जिथे तुझं इंटरसेक्शन होईल तो तुमचा काय झाला, कॉम्प्लेक्स नंबर.
तो तुमचा काय झाला कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे एक एक्स ऍक्सिसचा पार्ट आणि एक वाय ऍक्सिसचा पार्ट. त्यापासून जो काही इंटरसेक्शन तयार होईल आणि त्या इंटरसेक्शनवर जो काही पॉइंट मिळेल त्याला काय म्हणतात कॉम्प्लेक्स प्लेन. त्या कॉम्प्लेक्स नंबरला कशामध्ये दाखवलं आपण प्लेन मध्ये. हे झालं थेरॉटिकल. आता पहा ग्राफिकल. तुम्ही काय घेतली एक एक्स ऍक्सिस. वी हॅव टू टेक एक्स ऍक्सिस. त्यानंतर वी हॅव टू टेक वाय ऍक्सिस. मग काय घेतली तुम्ही वाय ऍक्सिस. ठीक आहे. आता एक्स ऍक्सिसचं आणि वाय ऍक्सिसचं इंटरसेक्शन हे ऑलवेज कसं असतं परपेंडिक्युलर. म्हणजे त्या दोघांमधला इंटरसेक्शनचा अँगल किती असला पाहिजे 90 डिग्रीचा. हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ते तुम्हाला माहित आहे. त्यानंतर पहा एक पॉइंट घेतला त्या प्लेन मध्ये. तुमचा एक एक्स ऍक्सिस आणि एक वाय ऍक्सिस या दोघांमधून काय तयार झाला एक प्लेन तयार झाला आणि त्या प्लेन मध्ये घेतला एक पॉइंट आणि त्या पॉइंटचं नाव दिलं पी ऑफ एक्स कॉमा वाय. म्हणजे काय त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे एक्स आणि वाय. आता एक्स जो कोऑर्डिनेट असतो म्हणजे जो पहिला कोऑर्डिनेट असतो तो एक्स ऍक्सिसचा असतो आणि जो दुसरा कोऑर्डिनेट असतो तो वाय ऍक्सिसचा असतो. हे तुमच्यासाठी नवीन नाही. हे तुम्हाला माहित आहे. जर पॉइंट लिहित असेल तर पॉइंटचा पहिला एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट आणि दुसरा वाय ऍक्सिसचा कोऑर्डिनेट हे ऑलवेज काय असतं कन्सिडर केलेलं असतं किंवा डिफाईन केलेलं असतं. ठीक आहे. म्हणजे या पीचं एक्स पासूनचं आन्सर आणि या पीचं वाय पासूनचं डिस्टन्स. म्हणजे तुमचं हे झालं एक्स डिस्टन्स आणि हे झालं वाय डिस्टन्स. हे झालं तुमचं एक्स डिस्टन्स. म्हणजे दिस इज कव्हर दिस एक्स. म्हणजे हे एक्स एक्स. ठीक आहे. दिस इज कव्हर वाय. हा काय केला पॉइंट ना वाय कव्हर केला. दिस इज युअर वाय. हे तुम्ही एक्स म्हणू शकता किंवा या साईडला देऊ शकता किंवा त्या साईडला. म्हणजे तुमचा जर एखादा झेड हा काय तुमचा झेड एक्स प्लस आय वाय. झेड एक्स प्लस आय वाय हा जर तुम्हाला दाखवायचा झाला, हा जर तुम्हाला प्लेन मध्ये दाखवायचा झाला तर तुम्ही कसं लिहिणार ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय. ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय आणि त्याचे कोऑर्डिनेट घ्यायचे आणि ते प्लॉट करायचे. हे झालं ओरिजिन पासून एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स आणि हे झालं ओरिजिन पासून वाय ऍक्सिस वरचं डिस्टन्स म्हणून एक्स कॉमा वाय. जर तुम्ही एखादं एक्झाम्पल घेतलं, एखादं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल 3 प्लस 5i 3 प्लस 5i हा पॉइंट काय होईल तुमचा 3, 5 काय होईल 3, 5. दिस इज युअर पॉइंट. त्यानंतर जर घेतलं 7 प्लस 9i तर कोणता पॉइंट होईल 7, 9. म्हणजे एक्स ऍक्सिस वर तुम्ही कुठे येणार 7 पर्यंत. तुम्ही कुठे येणार 7 पर्यंत. वाय ऍक्सिस वर तुम्ही कुठे जाणार 9 पर्यंत. मग 7 पासून एक लाईन ड्रॉ करायची आणि 9 पासून एक लाईन ड्रॉ करायची. हा झाला तुमचा झेड ऑफ 7, 9. हा काय झाला पी ऑफ 7, 9. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज पी ऑफ 7, 9. आणि हा काय तुमचा कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू 7 प्लस 9 आहे. झेड इक्वल टू 7 प्लस 9 आहे. हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. यालाच काय म्हणतात रिप्रेझेंटेशन कशाचं कॉम्प्लेक्स नंबरचं. कशाचं कॉम्प्लेक्स नंबरचं. ठीक आहे. याच्या नंतरचा पॉइंट आहे तुमचा मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड this is real axis and this is imaginary axis. This is also called as real axis and imaginary axis. ठीक आहे. त्यानंतर पहा तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ झेड. हा तुमचा आयएमपी तो रिप्रेझेंटेशन तुम्हाला येऊन जातं. आता तुमचा एक्सरसाइज 1.3 चा हा पहिला क्वेश्चन की मॉड्युलस म्हणजे काय आणि आर्ग्युमेंट म्हणजे काय. म्हणजे जर तुमच्या जवळ एक कॉम्प्लेक्स नंबर असेल झेड, जर तुमच्याजवळ एक कॉम्प्लेक्स नंबर असेल झेड त्याची व्हॅल्यू काय आहे एक्स प्लस आय वाय. त्याची व्हॅल्यू काय आहे एक्स प्लस आय वाय. याचं तुम्हाला मॉड्युलस काढायचं आणि आर्ग्युमेंट काढायचं. याचं तुम्हाला मॉड्युलस काढायचं आणि आर्ग्युमेंट काढायचं. त्यासाठी आपण या झेडला पॉइंट मध्ये कन्सिडर करणार. दिस इज इक्विव्हॅलंट टू पॉइंट एक्स कॉमा वाय. एका पॉइंट मध्ये कन्सिडर करायचं आणि तो प्लॉट करायचा. त्यावरून तुम्हाला मॉड्युलस मिळेल आणि आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला मिळेल. आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला तर पाहू मग आपण. एक एक्स ऍक्सिस घेऊ. दिस इज युअर एक्स ऍक्सिस. देन वी हॅव टू टेक वाय ऍक्सिस. नंतर आपण एक वाय ऍक्सिस घेऊ. ठीक आहे. मग एक पॉइंट घेऊ पी ऑफ एक्स कॉमा वाय. ठीक आहे. त्या प्लेन मध्ये काय घेतला तुम्ही आता एक पॉइंट पी ऑफ
एक्स कॉमा वाय. आता हा पी पॉइंट तुमचा काय दाखवतो? कॉम्प्लेक्स नंबर झेड. हा पी नसून काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर झेड. त्याचा रिअल पार्ट एक्स आहे आणि त्याचा इमॅजिनरी पार्ट वाय आहे. त्याचा पी ऑफ एक्स वाय म्हणजे काय? ऑर्डर पेअर एक्स वाय. म्हणजे हे पी म्हणू शकतो आपण. झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय. दिस इज युअर कॉम्प्लेक्स नंबर इच इज इक्विव्हॅलंट टू पी ऑफ एक्स वाय. म्हणजे या पॉइंट बरोबर तो कॉम्प्लेक्स नंबर काय आहे तुमचा? इक्विव्हॅलंट आहे. कसा आहे? इक्विव्हॅलंट. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला यावरून मॉड्युलस काढायचं आणि आर्ग्युमेंट काढायचं. काय काढायचं? मॉड्युलस काढायचं आणि आर्ग्युमेंट काढायचं त्या कॉम्प्लेक्स नंबर झेडचं. मग तुम्ही या पी पॉइंटचं ओरिजिन पासून डिस्टन्स घेतलं. कुठून घेतलं? ओरिजिन. दिस इज युअर ओरिजिन. जिथं तुमचा इंटरसेक्शन असतो तिथं काय असतो? ओरिजिन. ओ. तो काय घेतला आपण? ओ. या ओ पासून जेवढं काही डिस्टन्स असेल तुमचं ते काय झालं? आर. त्याला काय म्हणतो तुम्ही? आर. फॉर एक्झाम्पल वी हॅव टू कन्सिडर दिस इज डिस्टन्स आर. ठीक आहे. मग आता हा जो ओपी सेगमेंट आहे किंवा लाईन आहे यानं काय केलं? ओरिजिन ओएक्स ऍक्सिस सोबत एक अँगल तयार केला. त्याला काय म्हणलो तुम्ही? थिटा. त्याला काय म्हणलं? थिटा. आता पहा तुमचा जो काही हा आर आहे तो मॉड्युलस ऑफ झेड आहे आणि जो काही थिटा आहे तो काय तुमचा? आर्ग्युमेंट ऑफ झेड. तो काय तुमचा? आर्ग्युमेंट ऑफ झेड. तर मग आपण आर फाइंड करू आणि थिटाची व्हॅल्यू फाइंड करू. फक्त आपल्याला काय माहिती आहे? कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय. देन we draw the perpendicular from P on x axis. ठीक आहे. P पासून एक आपण परपेंडिक्युलर टाकू कशावर? x axis वर. परपेंडिक्युलर टाकू x axis वर आणि त्याला म्हणू Q पॉइंट. त्याला काय करू? एक नाव देऊ Q पॉइंट. आता जर तुम्ही बघितलं तर तुमच्याजवळ एक ट्रायंगल तयार झाला. एक ट्रायंगल तयार झाला आणि त्यामध्ये Q हा 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. Q हा 90 डिग्रीचा अँगल म्हणजे तुम्ही म्हणू शकता ट्रायंगल पी क्यू ओ. कोणता ट्रायंगल? पी क्यू ओ किंवा ओ क्यू पी कोणता म्हणला तरी चालतो. असं काही कंपल्सरी नाही. ठीक आहे. तर आता हा ट्रायंगल तुमचा कोणता आहे? राईट अँगल ट्रायंगल. इज अ राईट अँगल ट्रायंगल. इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा काय तुमचा आहे? 90 अंशाचा कोन असलेला त्रिकोण आहे. त्याला काय म्हटलं तुम्ही? काटकोन त्रिकोण. तो काय तुमचा? काटकोन त्रिकोण. तर या राईट अँगल ट्रायंगलचा आपण यूज करून काय करणार? आर आणि थिटाच्या व्हॅल्यू फाइंड करणार. ठीक आहे. मग आता जर तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल म्हणला तर त्याची एक बाजू म्हणजेच 90 डिग्रीची अपोजिट काय म्हणतात? हायपोटेनियस. ती काय असते? हायपोटेनियस साइड. ठीक आहे. थिटाच्या जी काही जवळ असते त्याला काय म्हणतात? ऍडजसंट साइड. त्याला म्हणतात ऍडजसंट साइड. आणि जी थिटाच्या अपोजिट असते त्याला म्हणतात अपोजिट साइड. त्याला काय म्हणतात? अपोजिट साइड. पहा आता तुमचं ओरिजिन पासून त्या पी पॉइंटचा डिस्टन्स किती आहे? एक्स. पी पॉइंटचं डिस्टन्स किती आहे? एक्स. म्हणजे ओपी काय आहे तुमचा? एक्स. ओपी काय आहे तुमचा? एक्स. आणि ओरिजिन पासून पी पर्यंत ऑन वाय ऍक्सिस किती डिस्टन्स आहे? वाय. किती डिस्टन्स आहे? वाय. म्हणजे तुमचा ओक्यू PQ किती आहे? वाय. PQ किती आहे? वाय. आणि OP किती आहे? आर. OP किती आहे? आर. म्हणजे तुम्ही इथं लेंथ ऑफ PQ किती आहे तुमचा? आर. लेंथ ऑफ OQ किती आहे तुमचा? एक्स. त्यानंतर लेंथ ऑफ PQ किती आहे तुमचा? वाय. आणि मेजर ऑफ अँगल Q किती आहे? 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल Q किती आहे तुमचा? 90 डिग्री. ठीक आहे. हे तुम्हाला या डायग्राम वरून कळालं किंवा माहित झालं. त्यानंतर तुम्हाला आता या आरची आणि थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची. आरची आणि थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची. मग या राईट अँगल ट्रायंगलवर तुम्ही ट्रिग्नोमेट्रिकचा साइन थिटा हे फंक्शन ऑपरेट केलं. साइन थिटा. आता 10वीच्या क्लासमध्ये तुम्हाला एक युनिट होतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये त्यामध्ये तुम्ही साइन कॉस टॅन हे बेसिकली शिकलेले आहात. तर साइनचा फॉर्म्युला काय असतो? साइनचा फॉर्म्युला अपोजिट अपॉन हायपोटेनियस. काय असतो? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. म्हणजे अपोजिट काय आहे तुमची इथं? वाय. आणि हायपोटेनियस काय आहे तुमचा? आर. हायपोटेनियस काय आहे तुमचा? आर. आणि कॉस थिटा काय असतो? ऍडजेसंट अपॉन हायपोटेनियस. ऍडजेसंट काय इथं?
एक्स आणि हायपोटेन्यूज काय आहे आर. हायपोटेन्यूज काय आर. म्हणजे इथं याला तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक्स इक्वल टू आर कॉस थिटा, एक्स इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू आर साइन थिटा. वाय इक्वल टू काय मिळाला आर साइन थिटा. आर साइन थिटा. आता या दोन इक्वेशन वरून दिस इज युअर इक्वेशन नंबर फर्स्ट आणि दिस इज युअर इक्वेशन नंबर सेकंड. आता या दोन इक्वेशन वरून तुम्हाला या थिटाची व्हॅल्यू काढायची आणि या आर ची व्हॅल्यू काढायची. थिटाची पण व्हॅल्यू काढायची आणि आर ची व्हॅल्यू काढायची. आपण सुरुवातीला आर ची व्हॅल्यू काढू. मग या इक्वेशनला असं काय केलं की तुम्हाला आर ची व्हॅल्यू मिळेल. पहा स्क्वेअरिंग अँड ऍडिंग काय करायचं, त्या इक्वेशनला स्क्वेअरिंग करायची दोन्ही साईडला, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. ठीक आहे, ऍडिंग ऑफ इक्वेशन 1 अँड 2. कोणत्या इक्वेशनला 1 आणि 2 ला दोन्ही साईडला स्क्वेअर करायचं आणि दोन्ही साईडना काय करायची ऍडिशन करायची. पहा एका साईडची ऍडिशन एक्स स्क्वेअर प्लस दुसऱ्या साईडची वाय स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं पहिल्या इक्वेशनची लेफ्ट साईड. लेफ्ट साइड मध्ये ऍड केली आणि पहिल्या इक्वेशनची दुसऱ्या इक्वेशनची राईट साइडला ऍड केली. म्हणजे याचा काय होईल आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. इथून काय कॉमन निघल आर स्क्वेअर. इथून काय कॉमन निघल तुमचं आर स्क्वेअर. इथं काय उरल मग कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. तर तुम्हाला माहित आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा is the trigonometric identity which is the value 1. ते काय आहे trigonometric ची आयडेंटिटी आणि त्याची व्हॅल्यू काय आहे 1. म्हणजे ते काय झालं 1. तर मग काय मिळालं तुम्हाला आर स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे काय मिळालं तुम्हाला आर स्क्वेअर ची व्हॅल्यू म्हणजे काय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजेच कशाची आर ची व्हॅल्यू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. दिस इज युअर मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हे काय आहे तुमचं मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दिस इज मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, इथे लिहितो मॉड्युलस. ठीक आहे, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस काढायचा असेल, तुम्हाला एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे आर इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जर तुम्ही तो व्यवस्थित बघितला तर तुमचा एक्स काय आहे रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि वाय काय आहे इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे मॉड्युलसलाच तुम्ही काय म्हणू शकता स्क्वेअर रूट. ठीक आहे, स्क्वेअर रूट कोणाचं रिअल पार्टचं स्क्वेअरचं आणि इमॅजिनरी पार्टच्या स्क्वेअरची बेरजेच. ठीक आहे, म्हणजेच काय ऍडिशन ऑफ स्क्वेअर ऑफ रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट टेकिंग स्क्वेअर रूट. ठीक आहे, जर तुम्हाला मॉड्युलस काढायचा असेल तर तुम्ही काय करणार रिअल पार्टचा वर्ग प्लस इमॅजिनरी पार्टचा वर्ग आणि त्याचं अंडर रूट. हे काय झालं तुमचं मॉड्युलस. हे काय झालं तुमचं मॉड्युलस. ठीक आहे, बाय युजिंग झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय. हा पॉइंट आपण प्लॉट केला आणि त्यापासून तुम्हाला काय तयार केलं मॉड्युलस. आता काय काढायचं आपल्याला आर्ग्युमेंट. आता आर्ग्युमेंट काढताना आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची थिटाची. इक्वेशन 1 वरून आणि इक्वेशन 2 वरून. मग काय करायचं इक्वेशन 1 ला आणि 2 ला डिव्हाइड करायचं. इक्वेशन 1 आणि 2 म्हणजे इक्वेशन 1 कोणतं आहे तुमचं कॉस थिटा आणि साइन थिटा. तसं केल्यापेक्षा साइन थिटा अपॉन कॉस थिटा करा. तसं केल्यापेक्षा साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय टॅन थिटा. म्हणजेच इक्वेशन 2 डिव्हाइड इक्वेशन 1. इक्वेशन 2 डिव्हाइड इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला कशाने डिव्हाइड करा इक्वेशन 1 ना. म्हणजे आर साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. आर कॉस थिटा म्हणजे साइन थिटा काय आहे तुमचा वाय आणि कॉस थिटा काय आहे एक्स. कॉस थिटा काय आहे एक्स. हे इक्वेशन 1 वरून आणि 2 वरून आपण तिथे व्हॅल्यू पुट करू. जे आर साइन थिटा वाय आर कॉस थिटा एक्स. आर कॉस थिटा एक्स. पहा वरचा आर आणि खालचा आर कॉमन आहे कॅन्सल झाला. काय उरलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा अपॉन वाय अपॉन एक्स. y upon x. तर पहा साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो ऑलवेज टॅन थिटा. काय असतो ऑलवेज टॅन थिटा. हे तुम्ही 10वीच्या क्लासमध्ये बघितलं होतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये. त्यानंतर हा थिटा कॅल्क्युलेट करायचा म्हणून हा टॅन त्या साईडला गेल्यावर काय होईल टॅन इनव्हर्स. ठीक आहे, एका साईडचं
टॅनचं फंक्शन त्या साईडला गेलं तर काय झालं, इनव्हर्स y अपॉन x. y अपॉन x. दिस इज युअर आर्ग्युमेंट ऑर एम्प्लिट्यूड. याला काय म्हणतात, आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूड. आर्ग्युमेंट ऑफ झेड. आर्ग्युमेंट ऑफ झेड किंवा एम्प्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे तुमचा आर्ग्युमेंट थिटा काय असतो, टॅन इनव्हर्स y अपॉन x. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथून आता मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मिळालं आणि आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा मिळालं. तर आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय असतं, टॅन इनव्हर्स इमॅजिनरी पार्ट अपॉन रिअल पार्ट. y अपॉन x म्हणजे काय, इमॅजिनरी पार्ट अपॉन रिअल पार्ट. ठीक आहे. आता याबद्दल आपण काही एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, z इक्वल टू 3 प्लस 4i. z इक्वल टू 3 प्लस 4i. हा तुम्ही एक कॉम्प्लेक्स नंबर घेतला आणि काय काढायचं, मॉड्युलस आणि कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. मॉड्युलसला मॉड झेड पण डिनोट करतात. इट इज ऑल्सो डिनोटेड ॲज मॉड झेड. ठीक आहे. इथं मॉड्युलसला मॉड झेड सुद्धा काय करतात, डिनोट करतात. इट इज ऑल्सो डिनोटेड बाय मॉड झेड. जर तिथं तुम्हाला आर किंवा मॉड झेड. ठीक आहे. मॉड्युलसला कशामध्ये डिनोट करतात, आर आणि झेड मध्ये. या मॉड्युलसला कशामध्ये डिनोट करायचं, आर किंवा मॉड झेड मध्ये. आणि आर्ग्युमेंटला कशामध्ये, थिटा मध्ये. आर्ग्युमेंटला कशामध्ये, थिटा मध्ये. जिथे कुठे तुमचा थिटा असेल तो आर्ग्युमेंट झाला आणि आर आणि मॉड झेड असेल तो मॉड्युलस झाला. मॉड्युलसची व्हॅल्यू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि आर्ग्युमेंटची व्हॅल्यू टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स. टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स. ठीक आहे. फाइंड आर अँड थिटा. फाइंड आर आणि थिटा. सोल्युशन मध्ये गिव्हन complex number z 3 plus 4i, that is 3, 4. काय पॉइंट झाला, 3, 4. म्हणजे यामध्ये x काय आहे, 3 आहे, y काय आहे, 4 आहे. x काय आहे 3 आणि y काय आहे 4. मग लिहा मॉड्युलस ऑफ z. मॉड्युलस ऑफ z. मॉड्युलस ऑफ z which is denoted by mod z or r. त्याची व्हॅल्यू काय आहे, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथे एक्स काय आहे तुमचा, एक्स म्हणजे रिअल पार्ट. रिअल पार्ट काय आहे 3. रिअल पार्ट 3. इमॅजिनरी पार्ट काय आहे 4. इमॅजिनरी पार्ट काय आहे 4. टाका. 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16. म्हणजे काय आलं हे, अंडर रूट 25. अंडर रूट 25 म्हणजे काय, 5. म्हणजे काय 5. म्हणजे मॉड झेड किंवा आर तुमचा काय आला 5. मॉड्युलस ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर इज 5. या कॉम्प्लेक्स नंबरचं मॉड्युलस किती आहे, 5. ठीक आहे. त्यानंतर आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट ऑफ झेड. याचा काय आर्ग्युमेंट, काय येईल, थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स. ठीक आहे. टॅन इनव्हर्स वाय काय इथं 4 अपॉन 3. 4 अपॉन 3. दिस इज युअर आर्ग्युमेंट. आता कॅल्क्युलेशन होत असेल तर करायचं, नसेल होत तरी तसं राहू द्याल तरी चालतं. ठीक आहे. कारण टॅन इनव्हर्स जर फाइंड करायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये व्हॅल्यू लागतील 1/4, 1 समथिंग. ठीक आहे. 4/3 हे फ्रॅक्शन मध्ये जाते, त्यामुळे आपण त्याला तसं ठेवलं तरी चालतं. तसं ठेवलं तरी चालतं. ठीक आहे. हे झालं तुमचं कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. कॉम्प्लेक्स नंबर मधला हा तुमचा एक्सरसाइज 1.2 पर्यंत 2 नंतरचा नेक्स्ट टॉपिक म्हणजे काय, रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि आर्ग्युमेंट आणि मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. आता यावरची एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू. ठीक आहे.